सर्वप्रथम ताई मी तुमचं या मंचावर खूप खूप मनापासून स्वागत करते. ताई मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारू इच्छिते, तुमच्या आयुष्यात हे जे अपंगत्व आलं आणि मग त्यानंतर स्वतःच आत्मनिर्भर बनावं असं तुम्हाला का वाटलं आणि याचा प्रवास कसा सुरू झाला? दिव्यांगत्व हे मला वयाच्या 18 महिने असताना, म्हणजे वयाच्या 1.5 वर्षाची असताना दिव्यांगत्व आलं. साधारणतः 2 वर्षाची झाली तेव्हा लक्षात आलं की तिला चालता येत नाही आणि ही अपंग आहे. आणि साधारणतः 48 वर्षापूर्वीचा काळ, तेव्हा घरात पहिली मुलगी जन्माला येणं हे सुद्धा खूप हे वाटायचं लोकांना की नाही, मुलगी जन्माला आलेली आणि त्यातल्या त्यात दिव्यांग मुलगी जन्माला येणं आणि दिव्यांग होऊन तिला जगवणं हे सगळ्यांसाठी खूप मुश्किलचं गेलं होतं. आणि म्हणजे त्यांच्यावर एक आघात, माझा अपघात त्यांच्यावर आघात झालेला होता, कुटुंबावर. वास्तविक कुटुंबाचा दोष नव्हता, परिस्थितीचा दोष होता. आणि हे सगळं आता ओझं, अपंग मुलीचं ओझं कसं व्हायचं हे सगळ्यांना टेन्शन आलं होतं. आणि त्यांच्या त्या विचारांचे असं होतं की आता तिला करायचं काय. पहिली गोष्ट म्हणजे जगवायचं तर जगेल कशासाठी, जगवायचं कशासाठी, दोघी पायाने अपंगत्व आहे, या अशा त्यांच्या दृष्टिकोनातून ते विचार करत होते. पण मारू शकत नव्हते म्हणून त्यांनी जगवलं तेव्हा. म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ताई तुम्ही एक यशस्वी उद्योजिका आहेत. त्यांची एक जी ओळख त्यांनी स्वतः निर्माण केलेली आहे या समाजामध्ये, ती आहे त्या यशस्वी उद्योजिका आहेत. ताई तुम्ही उद्योजिका ज्या बनल्यात, तर याबद्दल तुम्ही कसं वर्णन कराल? तुमचा उद्योजकतेकडेचा प्रवास, यात उद्योजक बनावं ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आणि स्वयंदीप नावाचं जे तुम्ही संस्था चालवता आहात, तर त्या स्वयंदीपचा जन्म कुठून आणि कसा झाला? खूप मोठा प्रवास आणि हा प्रवास मांडायचा थोडक्यात मी तुम्हाला मांडते. पण भूतकाळ सांगितल्याशिवाय तुम्हाला माझा वर्तमान समजणार नाही, त्यामुळे मला भूतकाळही मांडावं लागणार आहे. खरं तर जेव्हा मागणारे हात ते उद्योजिका बनतात, उद्योजिकाचे हात म्हणजे देणाऱ्याचे हात बनतात, हा खूप मोठा प्रवास असतो. एक दिव्यांग दोघी पायांनी लाचार म्हणावं लागेल, कारण मला व्हीलचेअरवर बसवायला, आज जरी मी तुमच्याशी बोलत असेल तर तुम्हाला माहिती सत्य परिस्थिती, मला गाडीतून उतरायला कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा लागतो आणि मग नंतर मी व्हीलचेअरवर बसते. नंतर व्हीलचेअरवरून गाडीत बसवायला, खाली व्हीलचेअरवरून खाली उतरायला 2 जण लागतात. अशा पद्धतीची माझी अवस्था आहे, पण खूप छान आहे. मला वयाच्या 1.5 वर्षात पोलिओ झाला. शालेय शिक्षण माझं कोलमडून कसं पडलं ते मी तुम्हाला सांगते. त्यानंतर माझ्या जीवनाला खरी सुरुवात कशी झाली, हे व्हीलचेअरचे चाक कसे फिरायला लागले आणि उद्योजिका म्हणून आज तुमच्यासमोर कशी आहे, हा प्रवास तुमच्यासाठी समजून घेणं आणि तुमच्यासमोर मी मांडणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच उद्देशाने आज मला तुम्ही इथे बोलवलं. कारण आज तुम्ही खरं तर मला बरेच वेळा पत्रकारांनी विचारलं माझं स्वप्न कसं मी तुमच्यामधून पूर्ण करते माहिती आहे, हे माझ्यासाठी, मी स्वार्थासाठी इथे येते ह्या कार्यक्रमाला. खरं विद्यार्थी परिषदेचं माझं एक स्वप्न होतं. मला पत्रकारांनी एक वेळा विचारलं होतं, तर ताई तुम्ही सुदृढ राहिले असता, कॉलेज केलं असतं तर तुमच्या अपेक्षा काय होत्या? तर मी त्यांना उत्तर दिलं होतं, 94 मध्ये उत्तर दिलं होतं की मी विद्यार्थी परिषदेचं काम केलं असतं. आणि ते स्वप्न माझं तुम्ही पूर्ण करताय म्हणून मी मनापासून आभार मानते की ठीक आहे, मी तिथे नाही जाऊ शकली पण आज तुमच्यामध्ये आहे.
आणि हे मला तुमच्यामुळे मला मिळतं आहे, बोलायलाही तुमच्यामुळे मिळतं, म्हणून मनापासून आभारी आहे. मी 7 वर्षाची झाली, मला कोणी शाळेत टाकत नव्हतं आणि शाळेत न घालण्याच्या मागे एक कारण असं होतं की हिला शिकून काय करायचं, हिची शारीरिक परिस्थिती अशी आहे, हिला उचलून कोण शाळेत नेणार, म्हणून शाळेचा विषय हा त्यांनी काढून टाकला होता की शाळेत दाखल करायचं नाही. पण माझे एक गुरुजी होते, ते आमच्या खेड्यात गाव होतं, दारावरून ते शाळेत जिल्हा परिषदच्या शाळेत जायचे आणि मला ते ओट्यावर बसलेली बघायचे आणि तेव्हा मला रोज विचारायचे, तू शाळेत नाही गेली, तू शाळेत का नाही येत. मला कधी कधी त्यांच्या प्रश्नाचा रागही यायचा आणि पण नाही बोलता. मग एक वेळा त्यांनी थांबून विचारलं की मीना, तू शाळेत का नाही येत. तर माझं नाव शाळेत दाखलच नाही केलं आहे माझ्या बाबांनी. तर म्हटलं मी तुझ्या बाबांना सांगतो आणि शाळेचं नाव दाखल करायला. तर गुरुजींनी माझ्या आजींना सांगितलं. आजींनी त्या गोष्टीकडे जरा दुर्लक्ष केलं. ही काय शिकून काय होणार आहे, म्हणजे त्या काळच्या भाषेमध्ये आजींनी सांगितलं, आता हिला शिकून काय तुम्ही मास्तरीन बनवायला लावता, दोघी पायांनी अपंग, हिला शाळेत कुठे न्यायचं. मग हा विषय होता. पण माझ्या गुरुजींनी ठरवलं होतं तेव्हा की हिला शाळेत दाखल करायचं. त्यांनी माझ्या बाबांच्या मागे तगादा लावला आणि माझं नाव शाळेत दाखल करायला लावलं. खरं असे लोक समाजामध्ये आहेत, म्हणून खूप चांगला समाज चालू आहे. अशी गुरुजी, क्षणाक्षणाला गुरुजी मला मिळाले, गुरु रूपाने, विविध रूपाने गुरु मिळाले. आणि ते पहिले गुरु असे होते की त्यांनी माझं नाव शाळेत दाखवल्याबरोबर त्यांनी मला घरी येऊन शिकवायला सुरुवात केली. शाळेत जाऊ शकत नाही म्हणून घरी येऊन शिकवायला सुरुवात केली आणि अशी माझी शाळा सुरू झाली माझ्या घराच्या ओट्यावर. खूप छान. गुरुजी रोज घरी येत होते आणि मला शिकून जात होते. एका बाजूने वाईट वाटत होतं की मी शाळेत जाऊ शकत नाही आणि त्या वाईटच्या दुप्पट आनंद होत होते, मी एकमेव अशी मुलगी आहे की मला गुरुजी घरी शिकवायला येतात. म्हणजे मी प्रत्येक नकारात्मकातून सकारात्मक शोधत होती, प्रत्येक वाईटातून चांगलं शोधत होती. म्हणून आज आयुष्य चांगल्या पद्धतीने जगते असं मला सांगायचं आहे तुम्हाला. पहिलीला ॲडमिशन झालं. पहिल्या वर्गात पहिली आली शाळेत न जाता, दुसऱ्या वर्गात पण पहिली आली, 4थीपर्यंत वर्गामध्ये पहिली आली आणि 4थीचा रिझल्ट लागला. आमच्या गावात 4थीपर्यंत जिल्हा परिषदची शाळा होती, 5वी नव्हती. आणि मग तर खऱ्या अर्थाने माझं शिक्षण थांबणार होतं, कारण इथेच कसं तरी त्यांनी शाळेत नाव दाखल केलं होतं आणि बाजूच्या खेड्यामध्ये जाणं हे कठीण असल्यामुळे मी खूप जास्त काही कुटुंबाच्या मागे लागली नाही की मला 5वीला ॲडमिशन. समाधान एवढं होतं की मला लिहिता वाचता यायला लागलं. ते लिहिता वाचता येणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण माझे गुरुजींनी पुन्हा माझ्या कुटुंबाच्या मागे लागून, या मुलीला पाय नाही आहे, तिच्या पायावर उभी राहील, तुम्ही एवढी हुशार आहे ती, तिला शाळेत दाखल करा, म्हणून माझ्या बाबांच्या मागे तगादा लावला आणि माझ्या बाबांनी माझं नाव 5वीत दाखल केलं. बाबा दुसरीकडे राहायचे, आई बाबा, मी आजी आजोबांजवळ असायची. आणि मग हे असं झालं, 5वीत ॲडमिशन घेतलं. 5वी आणि 6वी बाबांजवळ राहिली मी, आई बाबांजवळ. आणि 7वीच्या वर्षाला 13 जानेवारी 1988ला माझे वडील जग सोडून गेले. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने जीवन जगायला सुरुवात केली. आतापर्यंत एक मुलगी घरामध्ये आहे, कारण वडील होते, जे होतं ते आयुष्य 2 वेळेचं खायला भेटत होतं. स्वप्न काहीच नव्हते, खूप काही स्वप्न नव्हते, स्वप्नाचा विचार करायला सुद्धा वय नव्हतं. पण वडील गेले आणि कुटुंब जेव्हा कोलमडून पडलं तेव्हा सगळीकडे अंधार पसरल्यावर वाटलं कुठेतरी दिवा प्रकाशित करण्याची गरज आहे. वय वर्ष 12 आणि वडिलांचा मृत्यू झाला. सांगायचं तात्पर्य हेच की आज जरी तुमच्यासमोर मी उद्योजिका म्हणून बसली असेल मुलांना, पण माझे वडील गेले ना, त्या दिवशी संध्याकाळचं जेवण नव्हतं आमच्याकडे. ती भूक, ती दरिद्री
त्या वेदना, ते दुःख आज समाजाचं काम करायला प्रवृत्त करतायत की उपभोगलेलं आहे ते करावं लागणार आहे. आणि मग वडील गेले, 6 महिने झाले. 6 महिन्यानंतर 6 महिन्यापर्यंत वडिलांचे मित्र असतील, आजूबाजूचे लोक असतील, सहानुभूतीने आणून देत होते, खात होतो. खरं तर त्यांचं जे आम्ही देणं लागतो, जे मी तर सगळ्यांना माझ्या कुटुंबालाही सांगते की जेव्हा त्या समाजाने आपल्याला सहकार्य केलं म्हणून आज आपण उभे, तर आपल्याला त्यांचं देणं म्हणून आपल्याला दुसऱ्यांना काहीतरी द्यायचं. आज त्यांचं देणं अशा पद्धतीने द्यायचं आहे. आणि कुटुंब उभं कसं करायचं, 5 भावंड आम्ही, आई, आणि भूक वाढत होती, किती दिवस कोण किती देणार. आणि गरिबीला खरंच नाते नसतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नाते जर वाढवायचे असतील तर काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी ओळख निर्माण केली पाहिजे. आणि एक ह्या आत्ताच्या जे लोक ज्याला महत्त्व देतात तो पैसा, श्रीमंती, लोकांना असं वाटतं श्रीमंती, पैसा याला खूप जास्त प्रमाणात महत्त्व असतं, पण माझ्या दृष्टीने ते नाही आहे. माणसाला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. माणूस, तेव्हाची मीनाक्षी, आत्ताची मीनाक्षी, पण त्या मीनाक्षीला महत्त्व नव्हतं कारण ती लाचार होती, एक कुठेतरी दुबळी होती, ती कुठेतरी बसलेली होती. आणि ते बोचत होतं की हे कसं दूर होणार, ही परिस्थिती कशी दूर होणार. आणि वयाच्या 12व्या वर्षी मला एक हातशिलाईची मशीन दिसली आणि अडखळ सामानाप्रमाणे होती ती. माझं आयुष्य मला त्या मशीनमध्ये दिसत होतं की ही कुठेतरी अडखळ सामानाप्रमाणे आहे, हिची कोणाला गरज नाही आहे. आणि ती मशीन बाहेर काढली, तिची धूळ काढली, तिला दोरा लावला आणि टीप मारून बघितलं. आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे मला टीप मारता आली, फाटलेलं जोडता आलं. आणि तेव्हा विचार केला की माझा हा फाटलेला संसार ही मशीन जोडणार आहे. आणि अशा पद्धतीने जीवन जगायला सुरुवात केली. म्हणून तुम्हाला म्हटली की माझे बाबा गेले आणि मी जगायला सुरुवात केली. आयुष्यात जगायला रडायला कारणं खूप लागतात, कारण जगताना अनेक अडचणी येत असतात. आता सगळ्यात महत्त्वाची अडचण माझी अशी होती की मी बाहेर पडू शकत नव्हते. माझ्याकडे 3 चाकी सायकल नव्हती, माझ्याकडे व्हीलचेअर नाही, माझ्याकडे कुटुंबात प्रमुख नाही आहे जो मला बाहेर नेईल. माझ्या आईला एक असा आजार होता, सतत आई आठवड्यातून 3-4 दिवस आजारी असायची, डोकं दुखत राहायचं, आई झोपलेली असायची, लहान भावंड असायचे. लहान भावंड कसे उचलून नेणार हा सगळा विषय, पण घरातच सगळं विश्व निर्माण करायचं. आणि मशीनला धागा लावला, जोडलं आणि दिवसभर जुन्या कपड्यांवर टिपा मारत राहिली. प्रचंड आनंद झाला. 1-2 दिवस सारखं तेच करत राहिली. आणि 3-4थ्या दिवशी बाजूच्या काकूंनी एक गाऊन आणून दिला टीप मारायला. आणि त्या गाऊनला टीप मारल्यानंतर माझ्या हातात 50 पैसे दिले. अतिशय आनंद झाला मला त्या 50 पैसे बघून, कारण माझ्या आयुष्याची पहिली कमाई 50 पैसे होती. आणि त्या 50 पैशापासून आज माझ्या उन्नतीची सुरुवात झाली. आणि खरं समाजामध्ये जर काहीतरी ओळख निर्माण करायची असेल तर काहीतरी काम केलं पाहिजे. कारण मी मागितलं असतं तर माझ्या हातांना खूप काही दान मिळालं असतं, पण त्या दानाने माझी झोळी भरली नसते, कारण दानाची झोळी नेहमी फाटकी असते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की जे दानाची झोळी असते ती कधीच भरत नसते, फक्त तिच्यात आजचंच असतं. पण देणाऱ्याची झोळी नेहमी भरलेली असते. मग ह्या गोष्टीने जर विचार केला की मला तेव्हासुद्धा वाटत होतं की हे 2 कापड जसे आपण जोडतोय तसं समाज आपण जोडू शकतो का, समाजाची गरिबी दूर करू शकतो का. पण त्यावेळेला तो विचार फक्त विचारच होता, कारण मला माझं पोट भरणं अशक्य होतं, तर मी समाजासाठी काय करणार होते हे सुद्धा खूप महत्त्वाचं. मी असं कोणाला बोलूनही दाखवलं असतं तर लोकांनी मला वेडी म्हटली असतं, कारण कंडिशन तशी होती की मी बाहेर पडू शकत नाही, काही करू शकत नाही, समाजासाठी काय करणार आणि घरामध्ये खायला नाही.
अशा पद्धतीने जुन्या कपड्यांवरून वर टिपा मारून देणं, गोधडी शिवून दिलं, असा प्रवास चालू होता. 6 महिने झाले, वर्ष झाले. रोजची 20-25 रुपये, 50 रुपये असं येत गेलं. कुटुंबाला थोडा हातभार लागत गेला. आणि दुसरा गुरु मला भेटला, सीमा शर्मा म्हणून ज्या मॅडम, सीमा मेहता म्हणून मॅडम ज्या होत्या माझ्या दुसऱ्या गुरु, त्या स्टेट बँकेमध्ये त्यांची बदली झाली त्यांच्या मिस्टरांची आणि आमच्या घरासमोर राहायला आल्या. त्या मला रोज मशीनवर शिवणकाम करताना बघायच्या आणि घरी एकट्याच असायच्या. दिवसभर सर ड्युटीला जायचे आणि त्या येऊन मला म्हटल्या, एक दिवस माझ्याजवळ येऊन बसते. त्यांना वाटायचं पोरगी अशा परिस्थितीमध्ये मी दिवसभर मशीनवर बसत असते. आणि मी मुद्दाम दाराच्या समोर मशीनवर बसायची, कारण कशासाठी, येणारे जाणारे बघतील, माझ्याकडे कामं आणून देतील. कारण तेव्हा होल्डिंग किंवा असं काही आपण बॅनर काय बोर्ड वगैरे काही नव्हतं, फोन नव्हते, काही नव्हतं ना. बघतील आणि माझ्याकडे कामं आणून देतील. त्या माझ्याजवळ येऊन त्यांनी फक्त म्हटलं की मीनाक्षी तुला काही येतं शिवताना? त्यांना म्हटलं मला प्रशिक्षण नाही आहे. तर मी काय करणार, कसं शिवणार? फक्त जे येतं ते मी करत राहते, टिपा मारत असते, गोधडी आई सांगते तशा टिपा मारत असते. आणि त्यांनी म्हटलं की तुला मी शिकवलं तर चालेल का? प्रचंड आनंद झाला मला, कारण मला घरी बसून शिकवणारं कोणीतरी असतं आणि माझ्या आयुष्यामध्ये अशाच अंधाऱ्याला दिवा घेऊन कोणीतरी आलं म्हणून मी स्वयंदीप झाली. असे अनेक गुरु माझ्या आयुष्यामध्ये दिवे घेऊन आले आणि म्हणून तो प्रकाश मी थोडा थोडा प्रकाश घेत आज स्वयंदीप म्हणून तुमच्यासमोर बोलते. त्यांनी मला त्यांच्याकडे येत असलेलं सगळं गारमेंट फॅशन डिझायनिंगचं शिवण प्रशिक्षण दिलं. नुसतं प्रशिक्षण नाही दिलं तर त्यांनी मला कापडही पुरवला, दोरेही पुरवले आणि अशा पद्धतीने त्यांनी मला स्वावलंबी बनवलं. असे गुरु आपल्याला भेटत असतात, फक्त त्यांची ओळख होत नसते. आणि आज त्यांच्यामुळे मी अनेक महिलांना, त्यांना मी गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ शकते हा मोठा प्रश्न होता. पण ते जेव्हा मला त्यांचा वेळ द्यायचे, ते मनापासून शिकवायचे. प्रत्येक वेळा आपल्या मनामध्ये हा जर विचार आला ना तर आपणही देणं लागतो, हा विचार सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यावेळेला माझ्या मनात विचार यायचा की नाही मी पण हे करेन. यांची गुरुदक्षिणा म्हणून मी यांना परत काय देऊ शकते, तर मी अशाच अनेक महिलांना प्रशिक्षण देईल, म्हणजे त्या याच्याने त्यांची गुरुदक्षिणा मला दिल्या जाईल. आणि गेल्या 30 वर्षापासून त्यांची गुरुदक्षिणा मी त्यांना देते. तर अनेक विधवा, अनेक दिव्यांग, अनेक गरजू महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांच्या गुरुदक्षिणाचे ऋण मी फेडते. हे सांगण्याच्या मागे एकच आहे की आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. कृतज्ञता आपण पाळली गेली पाहिजे. मग ती कोणाची असेल, जन्मदेताची असेल, या निसर्गाची असेल. या निसर्गाने आपल्याला काय नाही दिलंय, भरभरून दिलंय. ते पाणी दिलंय म्हणून आज आपण पाणी पिऊ शकतो, हवा दिली. हे सगळं पंचमहाभूतांचं सगळं देणं लागतं. आणि आपण त्यांना काय देतो की ते पाणी जर आपण दुसऱ्याच्या मुखात घातलं, एखाद्याच्या तहाण्याला ते पाणी पाजलं, तर त्यांची कृतज्ञता म्हणून आपण ते ऋण फेडू शकू असं मला वाटतं. अशा सगळ्या गोष्टी ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे, त्या आईवडिलांचे आपण कृतज्ञ असलं पाहिजे. जे गुरुने आपल्याला शिक्षण दिलं त्या गुरूंचे आपण कृतज्ञता राहिलं पाहिजे. ज्या परिसरात आपल्याला वावरायला मिळतं, तिथे आपण सगळे काही करू शकतो, त्यांचं कृतज्ञता राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईश्वराचं कृतज्ञ असं आम्ही सगळं मानलं पाहिजे की मला जे काय नाही आहे याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्यासाठी कृतज्ञता म्हणून. कारण खरं सांगते मित्रमैत्रिणींनो की तुम्हाला जे अवयव दिलेले आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याजवळ आहे, त्यासाठी तुम्ही कृतज्ञता माना. तुम्हाला पाय दिलेले त्यासाठी कृतज्ञता माना. कारण या जगामध्ये माझ्या मुली अशा आहेत, त्या माझ्यासारख्या माझ्या मुली आहेत. तुम्ही या स्वयंदीपला बघा आणि माझ्यासारख्याच माझ्या मुली सरकटून चालतात, माझ्या
असे मुलं आहेत ते बघू शकत नाही. तुम्हाला देवाने डोळे दिले, तुम्हाला दृष्टी दिली आहे, पण त्या दृष्टीच्या कुठल्या दृष्टिकोनाने जीवन जगलं पाहिजे याचा जर तुम्ही विचार केला तर तुमचं आयुष्य खरंच सुंदर होईल. आपण जन्माला कशासाठी आलो आहे तर आपल्याला काय द्यायचं आहे आणि आपलं देणं काय आहे हा जर विचार केला तर आपल्या खऱ्या अर्थाने दृष्टीचा विचार होईल. कारण आपण दृष्टिकोनातून जीवन जगलं पाहिजे. आपल्याला देवाने वाचा दिली, आपल्याला कान दिलेले, या सगळ्या गोष्टीतलं आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि याची परतफेड आपण नाही करू शकत. प्रत्येकाला त्या गोष्टीची परतफेड नाही देता येत माणसाला. आपण असं तर नाही करू शकत की आईवडिलांनी जन्म दिला आपण त्यांना जन्म द्यायची, अशी परतफेड होऊ शकते का? नाही. तर आपल्याला त्या पटीने अनेकांचे काहीतरी सेवा करायची. त्यांनी एक मूल जन्माला घातलं ते वाढवत आहे. आपल्याला समाजात अनेक असे गरजू मुलं दिसतात, अनेक अडचणी दिसतात, त्यांचे ऋण आपण तसे फेडायचे. आपल्याला जर कोणी खाऊ घातलं तर आपण त्यांचं ऋण त्यांना खाऊ घालून नाही फेडू शकत. तर आपल्याला त्यांनी जे दिलं आहे, माझ्या कृतज्ञतेचा तर माझा असा ऋण फेडण्याचा माझा असा दृष्टिकोन आहे.